जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। MSFमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर MSFच्या कर्मचाऱ्यांना लोनची सुविधा उपलब्ध आहे का, MSFच्या जवानांना लोन भेटतं का, अशा पद्धतीचा बऱ्याच कर्मचाऱ्यांचा प्रश्न असतो। बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांचा जे MSF जॉईन करू इच्छितात त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की MSFमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर आपल्याला लोन भेटतं का। तर त्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर MSFमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला लोन भेटतं हो, तर त्याचं उत्तर आहे MSFमध्ये पर्सनल लोनची सुविधा उपलब्ध आहे। परंतु ते देते कोण, कशा पद्धतीने देते, त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे, त्याची पात्रता काय आहे, डॉक्युमेंट काय काय लागतात आणि तुम्हाला किती दिवसांची ड्युटी करावी लागते, कशा पद्धतीने लागते आणि ते लोन रिजेक्ट होण्याचे काय काय कारणं असतात, त्याच्यामागे व्याजदर काय असतो आणि ते लोन घ्यावं की नाही घ्यावं, ते आपल्या अंगलट येते कसं, त्याचे लोनचे फायदे कसे होतात, कशा पद्धतीने करून घ्यायचे असतात, या सर्व गोष्टींचा उहापोहा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या। अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया। बघा, MSFमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला MSFमधून पर्सनल लोनची सुविधा उपलब्ध आहे। परंतु हे पर्सनल लोन कोण देते, आस्थापना वगैरे नाही बरं, बँक देते, ॲक्सिस बँक। या ॲक्सिस बँकेमध्ये आपल्या MSF कर्मचाऱ्यांचे अकाउंट असतात। तर त्या MSFच्या ॲक्सिस बँक जी आहे ती ॲक्सिस बँक पर्सनल लोन आपल्याला देत असते। तर ते लोन कितीपर्यंत देते, ते या सगळ्या गोष्टी, ते लोन कितीपर्यंत देते, त्याचा कालावधी काय असतो, हप्ते कसे असतात, त्याच्यासाठी काय काय चेक केलं जातं, त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात, तुमचे सिबिल स्कोअर आणि त्याचे रिजेक्शनचे कारणं काय काय असू शकतात, हे सगळं पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक सजेशन देऊ इच्छितो। लोन कसं आहे माहिती आहे का, लोनची जी व्यवस्था असते ती आपल्या काहीतरी कारण असतात म्हणून आपण लोन घेत असतो। परंतु हे लोन कधी कधी नाही का आपल्या अंगलट येत असते। मी तुम्हाला सजेशन देतो हे लोन कशासाठी घ्यायचं। जर तुमच्या मनामध्ये लोन घेण्याचा विचार चालू असेल MSFमध्ये कर्मचारी MSFमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर, तर एक चांगल्या लहान भाऊ म्हणून तुम्हाला एक सल्ला देतो मी की MSFमधून जर लोन जर तुम्ही घेतलं तर फक्त आणि फक्त हे बिझनेस नाही का, किंवा तुमचा व्यवसाय जर तुमच्या करायचा, तुमच्या डोक्यामध्ये जर का व्यवसाय करायची कल्पना असेल तरच तुम्ही या लोनच्या पर्यायाकडे वळा। अन्यथा तुम्ही जर का म्हणाल नाही आपल्याला 4-4.5 लाख रुपये भेटतात तर मग आपण आपल्या घराचं काम चालू करू, आपल्याला काहीतरी एखादी गाडी घ्यायची आहे किंवा मग आपल्याला लग्न करायचं आहे, आपलं घर बांधायचं आहे, या कारणांसाठी जर का तुम्ही लोन घेत असाल तर मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो भावांनो, या कारणांसाठी लोन घ्यायचं नाही। याच्यामध्ये आपला तोटा होतो। कारण माहीत आहे का, याचे जवळपास हप्ते जे असतात हे आपल्याला क्षणिक सुखासाठी आपल्याजवळ कर्ज येतं, परंतु ते क्षणिक सुख आपल्याला भेटतं। आपण घर बांधायला घेणार, घर तुम्ही बांधणार, परंतु तुम्हाला त्या घरामध्ये शांततेनं राहायला भेटणार नाही। कारण त्याची लोनचा टेन्युअर प्रोसेस जो असतो तो लांब असतो आणि जर का घरची आर्थिक परिस्थिती जर नसली तर ते लोन आपल्या बोकांडी बसते। आपल्याला त्याचे हप्ते फेडायसाठी घरातूनच्या बाहेरच राहावं लागते आणि लग्नासाठी सुद्धा हा पर्याय चांगला नाही आहे। जर तुमच्या मनामध्ये कर्ज घेतलं तर या कर्जातून आपल्याला व्यवस्थितरित्या बाहेर कसं पडता येईल याचा प्लॅन तुमच्याकडे जर असेल, याची हमी तुम्हाला तुमच्या मनाला वाटत असेल की जर आपण लोन घेतलं तर या लोनमधून आपण सुखरूपरित्या बाहेर पडू, विदाऊट आपल्या डोक्याची मानसिक शांती भंग करता, आपल्याला आपलं स्वातंत्र्य न गमावता जर का या लोनच्या प्रोसेसमधून आपल्याला बाहेर पडण्याची हिंमत आपल्यामध्ये असेल, आपल्याला हमी वाटत असेल, तरच या पर्यायाकडे वळायचं। आणि जास्तीत जास्त पर्याय एकच उपलब्ध करायचा की लोन जर घ्यायचं असेल तर एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठीच घ्यायचं। इतर हे घरासाठी, लग्नासाठी किंवा गाडी घोड्यासाठी याच्यासाठी हे लोनची सुविधा तुमच्यासाठी, तुमच्या पगारासाठी सुटेबल नाही आहे। ठीक आहे, हे माझं तुम्हाला सांगणं आहे। हे लोन तुमच्या बोकांडी बसू शकतं, तुमचं पर्सनल तुमची मेंटल पीस हिरावून घेऊ शकतं, तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकतं आणि तुमच्या डोक्याची कार्यक्षमता जी आहे या ताणतणावामुळे कमी होण्याची शक्यता होऊ शकते। त्यामुळे लोन घेताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करायचा। ठीक आहे, बाकी ते लोनची प्रोसेस कशी आहे, कशा पद्धतीने भेटतं हे मी तुम्हाला सांगतो आणि
आपण पुढे व्हिडिओ सुरू करूया. MSFमध्ये आपल्याला ॲक्सिस बँकेकडून पर्सनल लोन भेटते. कितीपर्यंत भेटते तर 4.5 लाखापर्यंत भेटू शकते. ठीक आहे, मी याची प्रोसेस केली होती बरं, म्हणून मला थोडंफार माहिती आहे. मी तुम्हाला ते सांगण्याचा शेअर करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, कितीपर्यंत 4.5 लाखापर्यंत भेटू शकतं. याचे 4.5 लाख मॅक्झिमम असतात आणि याच्यापेक्षा कमीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आणि हे 4.5 लाख रुपये तोपर्यंत जर का तुम्ही घेतलं तर याचा कालावधी किती असतो, टेन्युअर किती असतो तर 5 वर्षासाठी असतो. 5 वर्ष म्हणजे 12 पंचे 60 महिन्यांचा कालावधी असतो. त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट तुम्हाला कशी पडते तर ते 8 ते 8.5 हजाराच्या 8.5 ते 8.5 हजार याच्या दरम्यान पडते पर मंथ. ठीक आहे, 8 ते 8.5 हजार म्हणजे बघा तुम्हाला पगार किती पडेल इन हँड 19-20 हजार 20 हजारापर्यंत आहे की नाही. त्याच्यानंतर मग तुम्हाला हे एवढे 8 ते 8.5 हजार रुपये महिन्याचे भरावे लागतील. हे जर का तुम्ही एवढी अमाऊंट घेतली तर. ठीक आहे, तर करताना विचारपूर्वक करायचं बरं का. तुमच्या खर्च वगैरे सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं चालतात याच्यावर सगळ्या गोष्टींचे बारकाईने विचार करूनच घ्यायचं. आता काय भेटते 4.5 लाख 5 वर्षासाठी. महिन्याचा हप्ता किती येतो, इन्स्टॉलमेंट किती येते 8 ते 8.5 हजार रुपये पर महिना. ठीक आहे, मग त्याच्यासाठी काय काय चेक करतात ते तर तुमचा MSFमध्ये जॉईन होऊन तुम्ही जवळपास 1 वर्षाचा तुमचा रेकॉर्ड चेक करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही MSFमध्ये 1 वर्ष काम केलेलं असावं अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु ते कसं माहिती आहे का, आता त्यांना ग्राहक पाहिजे असतात लोन घेण्यासाठी. तर ते 1 वर्षाचं नसलं तरीसुद्धा मला 6 महिने झाले होते तर मी 6 महिन्यासाठीच प्रोसेस केली होती. 6 महिने जॉईन झाल्याच्या नंतरच. तर डॉक्युमेंट काय काय लागतात तर तुमच्या शेवटच्या 3 महिन्यांची सॅलरी स्लिप लागते. शेवटची 3 महिन्यांची सॅलरी स्लिप म्हणजे समजा आज तुम्ही जर मला प्रोसेस करायची आहे तर आजपासून मागचे 3 महिने त्याची सॅलरी स्लिप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि शक्यतोवर त्या सॅलरी स्लिपमध्ये तुमचा पूर्ण महिना भरलेला असावा. म्हणजे जर तुम्हाला 19,500 पगार आहे की नाही महिन्याचा तर पूर्णचे पूर्ण 26 दिवस ड्युटी करून तुमचा 19,500ची स्लिप तुमची बनली पाहिजे. अशा पद्धतीनं जर प्रोसेस करायची असेल तर बरं का, हे तुम्हाला सांगतोय मी. नाहीतर मग कसं आहे एखाद्या महिन्यामध्ये माणूस दांड्या मारतो तर पगार कमी येतो, सॅलरी स्लिप कमी बनते. शक्यतोवर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या जेव्हा घ्यायचं असेल त्याच्या अगोदरचे 3 महिने जे आहेत ते पूर्ण महिना काम करायचं आणि महिन्याच्या 3ही सॅलरी स्लिप ज्या आहेत त्या पूर्ण महिना भरल्याच्या सोबत ठेवायच्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय लागतं फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड. याच्या व्यतिरिक्त जास्त डॉक्युमेंट लागत नाही आहेत. ॲक्सिस बँकेचं सांगतो बरं मी, बाकीच्या दुसऱ्या बँकेचं काय प्रोसेस असेल ते तुम्ही जाऊन बघण्याचा प्रयत्न करू शकता. मी हे ॲक्सिस बँकेचं आहे ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, हे तुम्हाला डॉक्युमेंट फक्त एवढंच लागतील, 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड. याच्या व्यतिरिक्त दुसरं तुमचं काहीच लागणार नाही आहे. आणि हे लोन रिजेक्ट होण्याचे कारणं काय असतात तर तुमच्याकडे एखादं पेंडिंग एक्झिस्टिंग लोन असेल, तुम्ही जर का अगोदर लोन घेतलेलं असेल तुमच्या नावानं, ते जर का एक्झिस्टिंग लोन असेल तर त्याच्यामध्ये थोडेफार प्रॉब्लेम येऊ शकतात. परंतु तुमचा सिबिल स्कोअर जो आहे जर का तो चांगला असला तर ते तुम्हाला भेटतं. आणि तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तो जर का कमी असला तर हे रिजेक्ट होतं बरं का लोन. आणि हा सिबिल स्कोअर जर का तुमचा चांगला आहे तर तुम्हाला 100% तुम्हाला ते लोन भेटतं. ठीक आहे, बाकी हे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. ते लोन भेटतं तुम्हाला 4.5 लाखापर्यंत लोनची सुविधा उपलब्ध आहे. ते ॲक्सिस बँक देतं. आणि काही विम्याचे सुद्धा आहे, ते तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी विम्यासंदर्भात काही ते व्हिडिओ बनवले ते तुम्ही पाहू शकता. आणि बस फक्त घेताना ध्यान ठेवायचं बाई, हे जे तुम्हाला मी सजेशन दिलं कोण्या कारणासाठी घ्यायचे आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघायचं. व्हिडिओवर जर का तुम्ही आज चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. कारण अशाच पद्धतीच्या ज्या महत्त्वाच्या माहिती असते ते मी तुम्हाला या चॅनलवर देत असतो. आणखीन तुमचे काही प्रश्न असतील MSFच्या संदर्भात, जॉईनिंगच्या संदर्भात, ट्रेनिंगच्या संदर्भात किंवा MSF संदर्भात तुमची कुठलीही क्वेरी असेल ते तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याचा व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, धन्यवाद.